देशाच्या संसदीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुनील तटकरे यांची निवड। श्रीवर्धन, रायगड, महाराष्ट्रासह देशभरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव। रायगड लोकसभा मतदारसंघात फटाक्यांची आतषबाजी। देशाचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा विकास दरवर्षिक 3 ते 5% दरम्यान आर्थिक विकासात मोठा वाटा असलेल्या कमिटीवर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचे अभिनंदन होत आहे। ही त्यांच्यासाठी, महाराष्ट्रासाठी, विशेषतः रायगड आणि कोकणासाठी अभिमानाची बाब आहे। लोकसभा आणि राज्यसभेतील एकूण 31 खासदारांचा या कमिटीत समावेश आहे। या समितीचे नेतृत्व आता सुनील तटकरे करणार असून देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि जास्त मागणी असलेल्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात हा सन्मान त्यांना देण्यात आला आहे। या समितीच्या अध्यक्षपदी खासदार तटकरे यांची निवड केवळ त्यांच्या नेतृत्व कौशल्याचीच ओळख करून देत नाही, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रदेशातील धोरणे आणि विकासात महाराष्ट्र आणि रायगडची भूमिका किती महत्त्वाची आहे हे दिसून येते। देशाच्या आर्थिक प्रगतीत कोणाचा हातभार लागेल आणि त्यांची नियुक्ती महाराष्ट्राची आणि एकूणच संसदीय समितीच्या अध्यक्षपदी निवड होणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे। हे क्षेत्र राष्ट्रीय विकास आणि समृद्धीसाठी एक महत्त्वाचा आधार आहे, असे या क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करताना मत व्यक्त केले आहे। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।